नमस्कार, मी ज्ञानदेव वराडे. आज आपण SBIची जी रिक्रुटमेंट आली आहे काल, SBI अप्रेंटिसची जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवतो. एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ असेल, एक 15 मिनिटाच्या आसपासचा व्हिडिओ असेल. आता याच्यामध्ये ह्या रिक्रुटमेंटचे सगळे डिटेल्स आपण डिस्कस करणार आहोत आणि शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी या रिक्रुटमेंटबद्दल मी शेवटच्या एक 3-4 मिनिटामध्ये, म्हणजे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये ह्या रिक्रुटमेंटबद्दल डाऊट आहे की 3 वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे का, 3 वर्षानंतर कंटिन्यू करतील का कंटिन्यू करणार नाही, ह्या एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे. 3 वर्षानंतर नेमकं काय, 3 वर्षाची ट्रेनिंग अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला दिलं आहे. पण 3 वर्षानंतर नेमकं काय, ह्या मुद्द्यावर आपण शेवटच्या एक 2-3 मिनिटामध्ये बोलणार आहोत. तर सुरुवातीला आपण थोडेसे या ॲडव्हर्टाइजमेंटचे डिटेल्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. नेमकी ॲडव्हर्टाइजमेंट कशासाठीची आहे, किती वॅकन्सी आहेत, कोण कोण अप्लाय करू शकतं, एक्झाम नेमकी कशा स्वरूपाची आहे, थोडीफार तयारी जी करायची असेल या एक्झामसाठीची ती नेमकी कशा पद्धतीनं करावी, तयारी कोणी करावी, कोणी जॉईन करावं, कोणी करू नये, या बाबतीत आपण नंतर शेवटच्या 3-4 मिनिटात बोलणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण हे बघूयात की टोटल वॅकन्सी आहेत 8500 टोटल इंडियामध्ये वॅकन्सी, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या त्यांनी 644 वॅकन्सी दिलेल्या आहेत. मग आता त्यांनी प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज पण वॅकन्सी दिलेल्या, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे औरंगाबादमध्ये किती, अमरावतीमध्ये किती, त्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सी किती, ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल किंवा शेवटी टेलिग्राम लिंक देईल, ज्याच्यामध्ये आपण ती लिंक ॲडव्हर्टाइजमेंट ओपन करून त्याच्यामध्ये पाहू शकता. प्रत्येक औरंगाबादचे किती, अमरावतीचे किती, जालन्याचे किती, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज त्यांनी सुद्धा वॅकन्सी आपल्याला दिलेल्या आहेत. तर टोटल महाराष्ट्राच्या 644 आहे. ॲव्हरेज एक 25-30 वॅकन्सी प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या, 20-25 काही ठिकाणी, 15 काही ठिकाणी, 30-35 पण आहे. जे छोटे डिस्ट्रिक्ट असतील त्यांच्या 10-12 पण आहे. एक ॲव्हरेज 20 पकडून चाला तुम्ही बऱ्यापैकी, अशा पद्धतीच्या त्या वॅकन्सी आहे. बरं, आता ॲप्लिकेशन नेमके कधी स्टार्ट होणार आहे, तर ॲप्लिकेशन तुम्ही आजपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले 20/11 आणि 10/12 म्हणजे 20 नोव्हेंबरपासून 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय कुठं करायचं, आपल्या SBIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठीची त्यांनी फीस जनरल कॅटेगरीसाठी आणि OBC साठीची फीस जी दिलेली आहे ती 300 रुपये फीस दिलेली. जनरल आणि OBC साठीची जी फीस दिलेली त्यांनी आपल्याला 300 रुपये फीस दिलेली. 300 रुपये फीस आपल्याला ही ऑनलाईन भरायची, ऑनलाईन अप्लाय करायचं. जनरल, OBC आणि EWS साठी 300 रुपये. बाकी सगळ्यांसाठीची फीस नील आहे, बाकी सगळ्यांना फीस नाही आहे, नील फीस आहे. तर ही 300 रुपये फीस भरून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय कोण करू शकतं, एनी ग्रॅज्युएट ज्याचं वय 20 ते 28च्या दरम्यान आहे. अप्लाय कोण करू शकतं, रिपीट करतो, एनी ग्रॅज्युएट ज्याचं वय 20 पासून 28 पर्यंत आहे. हां, मग आता OBC साठी 3 वर्षाचं एक्सटेन्शन, SC/ST साठी 5 वर्षाचं एक्सटेन्शन, जे नियमानुसार बाकी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लागू पडतं ते इथं सुद्धा लागू आहे. म्हणजे OBC साठी तुम्ही 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST पर्यंत तुम्ही, SC/STचे लोक 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे मी इथं बाजूला लिहून ठेवलं आहे थोडं NAPS आणि स्किल इंडिया. आता यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं की हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे स्किल इंडिया जी मुवमेंट आहे, स्किल इंडियाच्या अंतर्गत, आणि NAPS म्हणजे त्यांचं म्हणणं काय, याच्यामध्ये नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम, म्हणजे याच्या अंतर्गत लोकांना यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची. हे 3 वर्षाची ही काय असणार आहे, ट्रेनिंग असणार आहे. एकंदरीत कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची तुमची एका प्रकारची ट्रेनिंग याच्या अंतर्गत, म्हणजे स्किल इंडिया इन असोसिएशन विथ SBI, स्किल इंडिया इन असोसिएट विथ SBI अशी ही रिक्रुटमेंट आहे, असं आपण सध्या तात्पुरतं समजून घेऊ शकतो. पुढे गेल्यानंतर आणखी डिटेलमध्ये बोलूयात. आता इथपर्यंतचे मुद्दे कळाले. आता अप्लाय कोण करू शकतं ते कळालं. एनी ग्रॅज्युएट ज्याचं वय 20 ते 28च्या दरम्यान आहे असा व्यक्ती अप्लाय करू शकतो. आता सिलेक्शन प्रोसेस नेमकी काय, सिलेक्शन प्रोसेस जी नेहमी बँकांच्या ज्या रिक्रुटमेंट होतात, बँकांच्या रिक्रुटमेंट आपल्या ज्या एक्झाम होतात त्याच पद्धतीची एक्झाम आहे. फक्त सिंगल एक्झाम आहे, मेन्स प्री वगैरे अशा टाईपचं काही नाही, इंटरव्ह्यू वगैरे अशा टाईपचं काही नाही. सिंगल एक्झाम आहे, सिंगल एक्झामवर रिक्रुटमेंट होणार आहे. सिंगल एक्झाममध्ये तुम्हाला त्यांनी 4 सब्जेक्ट दिलेले, GA, इंग्लिश, क्वांट आणि LR. प्रत्येक सब्जेक्टचे 25-25 क्वेश्चन असणारे, 25-25 मार्काला, आणि प्रत्येक सेक्शनला टाईम डिवाइड करून दिला त्यांनी 15 मिनिटं, म्हणजे 60 मिनिटाचा टाईम आहे. म्हणजे 1 तासाची ही एक्झाम असेल.
एका तासाची एक्झाम असेल, बाकी सगळ्या गोष्टी सेक्शनल कट ऑफ असेल, निगेटिव्ह मार्किंग वगैरे असतील, या सगळ्या बाकीच्या गोष्टी ॲज युजल बाकीच्या एक्झाममध्ये जशा असतात त्याच पद्धतीने इथं सुद्धा असणार आहे. आता याच्यामध्ये यांनी आपल्याला असं काही स्पेसिफिकली मेन्शन नाही केलं आहे की तुमची मेन्स एक्झाम होईल का ऑनलाईन, काय म्हणा सिलेक्शन ऑफ एंगेजमेंट ॲपरेंट विल बी बेस्ड ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन रिटर्न टेस्ट अँड टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे काय, जर तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करतायत मग तुम्हाला मराठी लँग्वेज आली पाहिजे, तुम्ही गुजरातमधनं अप्लाय करतायत तुम्हाला गुजराती लँग्वेज आली पाहिजे, आणि तुम्ही कोणत्या तरी एका स्टेटमधनं म्हणजे कोणत्या तरी एकाच लँग्वेजसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, असं त्यांनी कंडिशन त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली टाकून दिली, कोणत्या तरी एकाच लँग्वेजसाठी अप्लाय करायचं. मग आपण जर महाराष्ट्राचे आहोत तर आपण महाराष्ट्रासाठी अप्लाय केलं पाहिजे जिथं मराठी लँग्वेजची टेस्ट होईल तुमचे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट होईल. ऑनलाईन टेस्टमध्ये जे लोक सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी मराठी लँग्वेजची सेक्शनल टेस्ट होणार. इस टेस्ट विल हॅव सेपरेट टाइम ॲज मेन्शन अबो, सेपरेट टायमिंग वगैरे दिलेलं आहे. आता निगेटिव्ह मार्किंगबद्दल त्यांनी काही स्पेसिफिकली मेन्शन केलेलं दिसत नाही आहे. निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली दिलेलं 1/4 ऑफ असाइन क्वेश्चन विल बी डिडक्टेड दिले. निगेटिव्ह मार्किंग जी त्यांनी दिले, आता निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही त्याच्यावर आपला महत्त्वाचा मुद्दा होता. बऱ्याच जणांचे डाऊट याच्या बाबतीत असू शकतात की निगेटिव्ह मार्किंग आहे का. हो, निगेटिव्ह मार्किंगची नेहमीची आपली असते 1/4, म्हणजे एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क हे तुमचे निगेटिव्ह होणार आहे, अशी सिलेक्शन प्रोसेस. मग या 100 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे. हे 100 मार्काच्या मेरिट लिस्ट लागेल. 100 मार्क त्यांना जे वॅकन्सी पाहिजे तेवढ्या, तो 1/3 असतील जे काही असतील तेवढ्या लोकांना ते रिटर्न म्हणजे कशाचे लँग्वेज टेस्टसाठी बोलवतील. मग लँग्वेज टेस्टमध्ये तुमच्याकडनं एखादा पेपर वाचन असेल, मराठीमध्ये एखादा निबंध लिहायचा असेल, मराठीमध्ये एखादं लेटर लिहायचं असेल, किंवा मराठीमध्ये तुम्हाला काहीतरी बोलून दाखवायचं असेल, अशा टाईपची लँग्वेज टेस्ट तुमची घेतली जाईल. ही झाली तुमची सिलेक्शन प्रोसेस, बरोबर. आता सिलेक्शन प्रोसेस सगळ्यांच्या लक्षात आली. आता तिसरा मुद्दा, सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा 3 वर्षाचा त्यांनी ट्रेनिंगचा पिरियड दिलेला, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 3 इयर. आता 3 वर्षामध्ये त्यांनी तुम्हाला सॅलरी हा शब्द नाही वापरलाय, त्यांनी सॅलरी शब्द न वापरता त्यांनी स्टायफंड हा शब्द वापरलाय. स्टायफंड म्हणजे त्यांनी दिलंय की तुम्हाला पहिल्या वर्षी 15,000 रुपये दिले जातील, दुसऱ्या वर्षी 16,500 रुपये दिले जातील, तिसऱ्या वर्षी 19,000 रुपये दिले जातील. मग आता 3 वर्षाची ही टोटल तुमची ट्रेनिंग झाली. मग आता महत्त्वाचा मुद्दा येतो की 3 वर्षाची ट्रेनिंग झाल्यानंतर नेमकं काय. 3 वर्षाची ट्रेनिंग झाल्यानंतर नेमकं आपल्याला ते कंटिन्यू करतील का कंटिन्यू करणार नाही, हा ॲक्च्युली एक खूप महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. आता त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की 3 वर्षाच्या तुमच्या ड्युटीनंतर तुम्हाला रिलीव्ह केल्या जाईल. 3 वर्षाच्या तुमच्या ड्युटीनंतर तुम्हाला रिलीव्ह केल्या जाईल, म्हणजे तुम्हाला जॉबमधनं मुक्त केल्या जाईल. तुमची जी ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगमधनं तुम्हाला मुक्त केल्या जाईल. याचा सरळ अर्थ असा घेतला जाऊ शकतो की 3 वर्षानंतर ते तुम्हाला कंटिन्यू करणार नाहीत. म्हणजे 3 वर्षानंतर जर म्हणायचं झालं तर तुम्हाला जॉबवरनं काढून टाकल्या जाईल. हां, पण आता याच्यात काही कंडिशन अशा आहेत की आता जर समजा इम्पॉर्टंट पॉईंट इथं घेतो मी, इम्पॉर्टंट पॉईंट तीन वर्षानंतर काय, व्हॉट विल बी द सिच्युएशन आफ्टर 3 इयर, म्हणजे 3 वर्षानंतरची सिच्युएशन काय, व्हॉट आफ्टर 3 इयर. आता याच्यावर ॲक्च्युली थोडंसं क्वेश्चन मार्क आहे. याच्यावर जरी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलंय की 3 वर्षानंतर तुम्हाला रिलीव्ह केल्या जाईल, पण याच्या अगोदरच्या काही कंडिशन अशा आहे की SBIने काही रिक्रुटमेंट केली होती. 2010 साली एक रिक्रुटमेंट झाली होती ॲग्रिकल्चर ऑफिसरच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मध्ये एक रिक्रुटमेंट झाली होती त्यांची अप्रेंटिसची, की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 3 वर्षानंतर काही लोकांना कंटिन्यू केलं होतं, काही लोकांना रिलीव्ह केलं होतं, काही लोकांना कंटिन्यू केलं होतं. मग आता इथं 3 वर्षानंतर ते कंटिन्यू करतीलच, 3 वर्षानंतर कंटिन्यू करतीलच. त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तर मेन्शन केलंय की आम्ही कंटिन्यू करणार नाही, 3 वर्षानंतर तुम्हाला रिलीव्ह केल्या जाईल. पण आपण एक छोटीशी एक पर्सेंटेजमध्ये 1%, 2%ची होप आपण ठेवू शकतो की 3 वर्षानंतर कंटिन्यू करण्याचे चान्सेस आहेत. मी पुन्हा म्हणतो, पॉसिबिलिटी आहे, कन्फर्मेशन नाही. पॉसिबिलिटी, शक्यता आहे, 3 वर्षांनंतर तुम्हाला कंटिन्यू करण्याची शक्यता आहे. त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन केलं की आम्ही रिलीव्ह करू, पण काही केसेसमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं त्यांना काम करण्याची पद्धत चांगली वाटली किंवा बँकेने काही डिसिजन मध्येच चेंज केले की 3 वर्ष आम्ही हे जे रिक्रूट केलेले लोक होते ह्या लोकांना आम्ही कंटिन्यू करून घेतोय,
अशा टाईपचं डिसिजन एक आपण काय ठेवू शकतो, एक होप ठेवू शकतो, एक होप ठेवू शकतो. पण असं आपण बँक लायबल नाहीये, बँकेवर तुमचा अधिकार नाही राहणार. 3 वर्षानंतर तुम्ही अशी एखादी केस फाईल नाही करू शकत की तुम्ही आम्हाला कंटिन्यू का नाही करत आहे, कारण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंच आहे की आम्ही कंटिन्यू करणार नाही. हां, बँकेला वाटलं तर बँक कंटिन्यू करू शकते. जर बँकेला वाटलं तर, तुम्हाला वाटलं तर, एखाद्या एम्प्लॉईला वाटलं तर बँक कंटिन्यू नाही करणार आहे. एम्प्लॉईनं म्हणलं मला कंटिन्यू करून घ्या तर तसं नाही होणार आहे. बँकेला जर वाटलं, बँकेला जर उद्या असं वाटलं की आम्हाला कंटिन्यू करायची इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना, तर तशा टाईपचं होऊ शकतं. म्हणजे 1, 2, 5%, 10% आपण एक पॉसिबिलिटी कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की सर आम्ही जॉईन करावं की नाही करावं, आम्ही ह्या परीक्षेची तयारी करावी की नाही करावी. आता पहिला मुद्दा हा, ह्या परीक्षेची तयारी करावी की नाही करावी, तर हा असा, आता तुम्ही ह्या परीक्षेची तयारी करता म्हणजे खूप काही वेगळं करताय का, म्हणजे तुम्हाला खूप काही वेगळा सिलेबस तयार करावा लागणार आहे का. तुम्हाला ह्या परीक्षेची तयारी करायची म्हणजे तुम्हाला जो सिलेबस आपण इतर परीक्षांसाठी वापरतो, IBPSच्या इतर परीक्षांसाठी वापरतो, तोच सिलेबस त्यांनी दिलाय. म्हणजे आपल्याला जे काही करायचं तयारी, तर आपली जी रेग्युलर चालू आहे ती रेग्युलरच तयारी आपण करणार आहोत, वेगळं काही करणार नाहीये. म्हणजे वेगळी तयारी अशी काही करायची गरज नाही. मग आता दुसरा मुद्दा, फॉर्म भरावा का, तर माझं असं रिकमेंडेशन असेल की फॉर्म भरावा. परीक्षा प्रत्येकाने द्यावी, परीक्षा प्रत्येकाने द्यावी. मग आता परीक्षा दिल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर जॉईन करावं की नाही करावं, हा थोडासा केस टू केस मॅटर करणारा मुद्दा आहे. आता केस टू केस मॅटर करणारा मुद्दा म्हणजे कसा, आता काही लोक असे असतात की ज्यांना जॉब करत करत अभ्यास करायची गरज असते, म्हणजे ज्यांची फायनान्शियल कंडिशन वीक असते. आता हा मी फ्रँकली एका शब्दात सांगायचं झालेस, हा जॉब काही तसा चांगला नाही. ॲक्च्युली हा जॉबच नाही आहे, ही ट्रेनिंग आहे. हा जॉबच नाही आहे, म्हणजे नोकरी नाहीच आहे एका प्रकारची, ही फक्त काय ट्रेनिंग आहे. त्यांच्या शब्दात जर बघायचं झालं फक्त ट्रेनिंग आहे, नोकरी नाहीच आहे. मग आता कोणी केलं पाहिजे, जर समजा उद्या सिलेक्शन झालं तर जॉईन कोणी केलं पाहिजे. आता एखादा व्यक्ती असा आहे की ज्याची फायनान्शियल कंडिशन वीक आहे, ज्याला महिन्याला इथं औरंगाबाद सारख्या ठिकाणी म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, त्याला काहीतरी पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करावा लागणार आहे. तो म्हणजे पूर्ण फुल टाइम स्टडी नाही करू शकत, त्याला काहीतरी पैशाच्या सपोर्टची गरज आहे, पार्ट टाइम जॉबची आवश्यकता आहे. मग अशा केसमध्ये तो अशा टाईपचा जॉब जॉईन करू शकतो आणि ह्या जॉब सोबत अभ्यास चालू ठेवू शकतो. तसा फुल टाइमच असेल, जॉब सोबत अभ्यास चालू ठेवू शकतो आणि एखादं दुसरीकडे सिलेक्शन झालं मग आपण हे सोडून देऊ शकतो. हां, काही लोक अशा असतील की ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली, ज्यांना ह्या जॉबची गरज नाहीये, त्या लोकांनी जॉईन नाही करायचं. पण सध्या फीस काही खूप जास्त नाही, 300 रुपये फीस त्यांनी ठेवली आहे. 300 आपण एक चान्स घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण एक्झाम दिली पाहिजे, प्रोसेस थ्रू गेलो पाहिजे. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या हातात निर्णय आहे ना, आपल्याला जॉईन करायचं की नाही करायचं. जॉब चांगला नाहीच, जॉब म्हणतच नाही, याला एका प्रकारची ट्रेनिंगच म्हणतोय. तर एक सगळ्यांनी लक्षात घ्या, माझी अशी रिक्वेस्ट असेल की अप्लाय सगळ्यांनी करा. परीक्षेची तयारी आपल्याला खूप काही वेगळी करायची नाहीये. परीक्षा आपण जी तयारी करतोय तीच तयारी कंटिन्यू करायची, वेगळी तयारी करायची गरज नाही. ह्याच तयारीवर आपल्याला एक्झाम द्यायची. उद्या सिलेक्शन झालं आणि आपल्याला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, आपण स्वतःला सपोर्ट करू शकत नाही, मला अभ्यास करत असताना मला काहीतरी जॉबची गरज लागते, अशा व्यक्तीने जॉईन करावं. बाकीच्यांना ज्यांना गरज नाही त्यांनी जॉईन न करता आपला अभ्यास कंटिन्यू ठेवावा. अशा पद्धतीची ही रिक्रुटमेंट आहे. हो, सगळ्यांना लक्षात आलं असावं. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट असतील, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जे विद्यार्थी जे कोणी असतील तुमच्या आजूबाजूला ज्यांना टेम्पररी जॉबची आवश्यकता आहे, अभ्यास करत असताना तयारी करताय पण त्यांना टेम्पररी जॉबची आवश्यकता आहे, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशा लोकांना, मॅक्झिमम लोकांना अप्लाय करायला लावा. चालेल, थांबतो इथे. थँक्यू व्हेरी मच.